इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद। प्रशांत कोरटकरनं जीवे मारण्याची धमकी दिली। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा आरोप। तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल कोरटकरचं बदनामीकारक वक्तव्य। इंद्रजित सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकरनं फेटाळले। माझ्या आवाजामध्ये धमकी देऊन कोणीतरी खोडसाळपणा केला। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर, प्रशांत कोरटकरची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 जाहीर। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादि मी अनंत मी या गीताला पुरस्कार जाहीर। हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती। काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही। नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। 2 मार्चला ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते ठाणे दौऱ्यावर। दिवंगत आनंद दिघे यांना अभिवादन करून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राज्यभर दौरा सुरुवात करणार। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं कृषी मंत्री कोकाटे यांच्याबद्दलचा निकाल राखून ठेवला। 1 मार्चला सत्र न्यायालय निकाल देणार। सत्र न्यायालयाकडून काल माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर। मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारत तरुणाचं आंदोलन। महसूल विभागासंबंधीचं काम होत नसल्यामुळे तरुणानं संरक्षक जाळीवर उडी मारल्याची माहिती। मंत्रालयात धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांविरोधात पत्रकार आक्रमक। धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी पत्रकारांचा मंत्रालयामध्ये ठिय्या। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलक पत्रकारांची भेट घेतली। सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ। राज्य सरकारचा निर्णय। सरकारी कर्मचाऱ्यांना आता 53% महागाई भत्ता मिळणार।